आपल्याला बघतोय आपले जे एसआयचे या अधिकारी ठिकाणी आहेत पोषण जे त्यांच्याकडूनच आहे आपल्याला मार्गदर्शन घेऊन आपल्याला ते सुरू आहे आणि मात्र आकाशे आणि हे बघा पोषण जे आहे नगराध्यक्ष मॅडम झाले, आम्ही सर्वच झालो, आम्हाला उपनगराध्यक्ष कोणालाच असं प्रियांका नको एखाद्याचं जे कोणाचं आहेत ते नुकसान आलेले करून आहेत. पण आम्ही पहिल्यापासूनच ते अध्यक्ष मॅडम ज्या वेळेला कारवाई करायच्या वेळेला ना 1.5 तास आम्ही त्याही सीओ तुमच्या साहेबांना बाजूनेच प्रयत्न हो करत चार आलेले आहेत. वेळा म्हणजे आणि त्यावेळेला मग मला सांगितलं तुम्ही एक काम करा माझ्यासाठी सीओ साहेबांना भेटा. मग 6व्या माळ्यावर गेलो, सीओ साहेबांना रिक्वेस्ट केली. साहेब मला बोलले मी फक्त पाणी करायला येतो आणि पावसाळा गेल्यानंतर आपण बघू त्याच्यावर काय करायचं. एवढं शब्द देऊन सकट अध्यक्ष मॅडमने रिक्वेस्ट करून सकट ते तोडक कारवाई करतात भर पावसामध्ये. कितपत न्याय म्हणूनच सांगा. मी काय म्हटलं की गुरुवारी ते समोर असतील, आम्हीही असू आणि आपले हे पण असतील. आणि SRE पहिली चे सगळ्यात अधिकारी गोष्ट पण माहिती आहे का, असतील. आता तुम्ही जसं ऐकून घेता, या मॅडम ऐकून घेता, तुम्ही ऐकून घेता, त्यांनी ऐकायलाच तयार नाही. बघू म्हणजे झटपट उठायचं असं कुठे अधिकारी आहे ना. आम्ही आमचं काय आहे ते आम्हाला ऐकलं पाहिजे. जसं आता तुम्ही माझ्या शब्दाला मान ठेवला ना, तसं त्या लोकांनी पण आलं पाहिजे, बोललं पाहिजे. विचार काय, आम्ही आता राहत नाही ना, 40-45 वर्ष झाले इथे आम्ही राहतोय पिढीने पिढी. मग ह्याचं काय करायचं, त्यांनी विचार करायला पाहिजे ना. म्हणूनच मी म्हटलं ना की सीओ साहेब पण तेव्हा असतील आणि आम्ही सगळेच असू, सगळ्यांच्या समोर हा नेहमी बघेल तर कोर्टाचा आदेश सांगतात. एकाच्या एक माईक बोलते, हा एक बोलतो, आपण हे सगळे विषय गुरुवारी डिस्कस करणारच आहोत. आम्ही पण हे विषय मांडू आणि त्यांची पण भूमिका काय आहे ती पण आपण जाणून घेऊ. आणि आपल्याला मेन काय आहे की योग्य आपल्याला मार्गदर्शन घेऊन त्याच्यातून आपल्याला रस्ता काढायचा. आमचं पण मत काय नाही, आम्हाला काय वाढचार नाही, काय नाही. जे काय त्रास झाला त्याचं तुम्ही गांभीर्याने लक्ष द्यावं. आणि जे आता जे घरं आहेत आमची, जे आतावरची घरं आहेत ना, त्याला कायमस्वरूपी कसं करता येईल त्याचं बघा. आमचा जो SREचा प्रोजेक्ट होईल तर होईल, पण ही जी आता मोजकी घरं आहेत ना ते तुमच्या निगराणीखाली राहावं. अध्यक्ष मॅडम आणि अध्यक्षाच्या मॅडम डिस्कशन जे गुरुवारी होणार आहे ते समोरासमोर म्हणजे कसं ते पारदर्शकच राहील. जे आहे ते तुमच्या समोरच डिस्कशन होणार आहे. त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते सगळं